नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचा वडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. त्यासोबतच 8 दिवस टिकणारी खमंग अशी उपवासाची लाल चटणी देखील बनवून दाखवलेली आहे. ही चटणी ना चवीला खूप छान लागते. हा वडा पहा, अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे, अजिबात तेलकट झालेला नाही. आता हा वडा बनवण्यासाठी मी अजिबात साबुदाणा वापरलेला नव्हता. पूर्णपणे वरईचा म्हणजे भगरीचा हा वडा आहे. भगर वेरे भिजत घालायची अजिबात आवश्यकता नाही. अगदी झटपट असं 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही हे वडे बनवून खाऊ शकता. आणि हे वडे ना तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवले तरी संध्याकाळी आहे तसेच मस्त असे टम्म फुगलेले राहतात. अजिबात वातट किंवा चिवट होत नाही. वडा तळताना ना अजिबात तेलात फुटतही नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. हे वडे खाल्ल्यानंतर तुम्ही साबुदाणा वडासुद्धा विसरून जाल ही माझी खात्री आहे. उपवासाचे वडे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण भगरीचं पीठ तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. आता ही भगर कच्चीच घ्यायची आहे, भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही. आता भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरई असे देखील म्हटले जाते. आता माझी भगर जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये ही घेतलेली भगर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जेवढं शक्य होईल ना तेवढं एकदम बारीक पीठ तयार करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे एकदम बारीक असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार करून घेतलेलं पीठ एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ह्याच पद्धतीने उरलेली राहिलेली भगरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जमेल तेवढी एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व 1 वाटी भगरीचं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता माझं पीठ ह्या ठिकाणी अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे. जर तुमचं थोडंसं रवा राहिलं असेल ना तर एकदा चाळणीने बारीक चाळणीने म्हणजे सुजीच्या चाळणीने चाळून घेऊ शकता. म्हणजे कसं वडे अतिशय मस्त असे टम्म फुगतील. आता 1 वाटी भगरीसाठी मी या ठिकाणी 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. मिरचीचा ठेचा घालायचा आहे. त्यासोबतच 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाट्यांची सालं मी आधीच काढून घेतलेली आहेत. आता हे घेतलेले दोन्ही बटाटे बारीक किसणीने चांगले असे किसून घ्यायचे आहेत. बटाटा किसून घातल्यामुळे काय होतं, आपल्या ह्या भगरीच्या पिठामध्ये ना अगदी व्यवस्थित असं एकजीव होतो. अजिबात बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहत नाही. त्यामुळे आपले वडे अजिबात फुटत वगैरे नाही, मस्त असे टम्म फुगतात. चला तर अशाच प्रकारे दोन्ही बटाटे मस्त असे किसून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे 2 उकडलेले बटाटे चांगले मी किसून घेतलेले आहेत. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर तुम्ही उपवासाला जिरं किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही ह्याच वेळी जिरं आणि कोथिंबीरसुद्धा ह्या वड्यांच्या पिठामध्ये घालू शकता. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. आता आपण 1 वाटी भगरीसाठी मध्यम आकाराचे अंदाजे 2 बटाटे घातले होते. आता या बटाट्यामध्ये ना भरपूर सारं मॉइश्चर असतं. यामध्येच आपलं हे पीठ चांगलं असं एकजीव होणार आहे. वरतून एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात मला ह्या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही. चला तर आता आपण ह्या उकडलेल्या बटाट्यांमध्येच हे भगरीचं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे मी जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही तरीसुद्धा मस्त असं आपला पिठाचा या ठिकाणी गोळा तयार झालेला आहे. अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला हे वड्यांसाठी पीठ हवं आहे. बटाटा आणि भगरीचं पीठ अगदी व्यवस्थित मिळून यावं म्हणून मी फक्त अगदी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने 1-2 चमचेच पाणी ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. तुम्हाला गरज लागली तर पाणी वापरा, नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. हे पहा, अगदी मस्त असं सॉफ्ट असा पिठाचा उंडा मळून घ्यायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा उपवासाची पुरी बनवतो ना तेव्हा ह्यापेक्षा जास्तीचं घट्ट पीठ मळून घेतात. पण आपल्याला ह्या ठिकाणी वडे तयार करायचे आहे त्यामुळे आपल्याला अगदी ह्याच पद्धतीच्या म्हणजे कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्या पिठाची. परफेक्ट. आता हे भगर जे आहे आपण कच्चीच घालत आहे, भाजून घेतलेली नाही, भगर भिजवून घेतलेली नाही. त्यामुळे हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ना ते साधारणतः एक 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. म्हणजे कसं भगरीचं पीठ छान असं भिजेल आणि त्यामुळे फुलेल देखील. त्यामुळे आपला वडा देखील मस्त असा टम्म फुगेल. भगरीचं हे मळून घेतलेलं पीठ म्हणजे वड्यांचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण झटपट चटणी तयार करण्यासाठी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम बारीक बारीक पातळ स्लाइस करून घेतले आहेत. सुकं खोबरं भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही, कच्चंच घ्यायचं आहे. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, सुके खोबरं मस्त असं मी वाटून घेतलेलं आहे. छान असं वाटलं गेलं आहे. आता लगेचच या ठिकाणी एक 4 चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे.
लगेचच लाल मिरची पावडर घालायची आहे, प्लेन लाल तिखट घालायचं कारण आपण ही उपवासाची चटणी तयार करतोय। चवीनुसार मीठ घालायचं, झाकण लावून चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरला 1-2 वेळा फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे सुकं खोबरं आणि शेंगदाण्याची झटपट अशी चटपटीत 2 मिनिटात तयार होणारी उपवासाची चटणी तयार आहे। एक साधारणतः 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। मळून घेतलेलं जे वड्यांचं पीठ आहे ते छान असं भिजलं गेलं आहे। आता हे वड्यांचं पीठ थोडंसं भिजलं ना की थोडंसं सैलसर होतं, पण आपल्याला अगदी ह्याच पद्धतीचं हे वड्यांसाठी लागणारं पीठ हवं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, छोटा उंडा घ्यायचा आहे, मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आज आपण हे जे वडे आहेत ना ते एका जाड प्लास्टिकच्या कागदावरती थापणार आहे। एक जाड प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे, कागदाला सुरुवातीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे छोटासा असा वडा चांगला असा पातळ थापून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने हे पहा, अशा प्रकारे वडा थापून झाला की मधोमध त्याला एक होल करून घ्यायचा आहे। होल केल्यामुळे काय होतं, वडा छान असा आतपर्यंत शिजला जातो, तळला जातो आणि मस्त असा टम्म देखील फुगतो। एका साईडला मी तेल देखील गरम करायला ठेवलेला आहे। आता हा जो वडा आहे ना तो कागदासकट असा हातावरती उचलायचा आहे, तळहातावरती आणि अलगदपणे तेलामध्ये सोडायचा आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। मध्यम आचेवरती वडा मस्त असा तळून घ्यायचा आहे। असं झाऱ्याच्या मदतीने वड्यावरती तेल सोडायचं, म्हणजे कसं वडा मस्त असा टम्म फुगतो। तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता उपवासाचा वडा पहा, अगदी टम्म फुगलेला आहे। हे वडे आहेत ना अजिबात तेलकट होत नाही, चवीला खूपच चविष्ट लागतात। दोन्ही बाजूनी आता कमी गॅस करायचा आहे आणि मस्त असे वडे हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे। जास्त देखील डार्क रंग होऊ देऊ नका। हे पहा, मस्त असा वडा तळून तयार झालेला आहे। मस्त असा टम्म फुगलेला आहे, अजिबात तेलकट झालेला नाही। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून 1-2 वडे हे तळून दाखवते, तयार करून दाखवते। हे वडे बनवायला ना फार सोपे आहेत आणि विशेष म्हणजे मी जी तुम्हाला चटणी सांगितली ना सुक्या खोबऱ्याची ती नक्की करून पहा। गरमागरम वड्यावरती ही चटणी टाकून एकदा नक्की खा। घरातल्या अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील, इतके हे वडे चविष्ट झालेले आहेत। हे वडे गरम गरम असताना त्याची चव खूप छान लागते, थंड झाल्यानंतर सुद्धा तितकेच मस्त लागतात आणि हे वडे थंड जरी झाले ना तरी अजिबात हे चपटे होत नाही, आहे तसे मस्त असे टम्म फुगलेलेच राहतात। हे पहा, अशा प्रकारे मस्त असा मी वडा तळून घेत आहे। छान असा वडा तळला जात आहे। मस्त असे मी 2-3 वडे तुम्हाला तळून दाखवलेले आहेत। ह्याच पद्धतीने उरलेले सर्व वडे तळून घेते। अशा प्रकारे मी काही उपवासाचे वडे हे तळून घेतलेले आहेत। रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे। तुम्ही हे गरमागरम वडे एखाद्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता। तुम्ही हा वडा पहा, अजिबात तेलकट झालेला नाही, मस्त असं टम्म फुगलेला आहे, रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर ह्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एकदा तरी हे उपवासाचे वडे जरूर करून खा। चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।